मला वाटतंय झुंडशाहीला बळी पडलेलं हे सरकार आहे. जरांगेंच्या आंदोलनासमोर लाचार झालेलं हे सरकार आहे. लाचारी स्वीकारत असताना इतर लोकांवरती मात्र प्रचंड अन्याय करून राहिलेले हे सरकार आहे. ओबीसीच्या कुठल्याही मागणीला केराची टोपली दाखवणारे हे सरकार. 19 मेला आम्ही सुद्धा ओबीसी संदर्भातली जी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची 6 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथं निवेदन 11 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं. तिथला जो सचिव होता बहुजन कल्याण खात्याचा या संदर्भातला तो सचिवच बैठकीतनं पळून गेला, निघूनच गेला तिथून. म्हणजे सचिव सुद्धा ओबीसीच्या मागण्यांची दखल घेत नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही गांभीर्य वाटत नाही त्या मागण्यांमध्ये. पण दुसऱ्या बाजूला मात्र कुणीतरी उपोषणाला बसतं, कुणीतरी मागणी करतं आणि शासन मात्र त्याला रेड कार्पेट घालतं. हा दुजाभाव आहे. या शासनाचा ओबीसी संदर्भात हा दुजाभाव आहे, सापत्न वागणूक आहे आणि ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे या शासनाच्या माध्यमातून. या निर्णयाच्या साठी जो निर्णय घेतला सरकारनं प्रचंड चीड आहे ओबीसीच्या मनामध्ये. आक्रमक होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आपल्याला डावललं गेल्याची भावना आहे आणि त्याचा रोष ओबीसी कशा रूपाने दाखवून देईल ते तुम्हाला येऊ घातलेल्या काळात बघायला भेटेल. आम्ही तर बोलत आहोतच, आम्ही सभा घेत आहोत, आम्ही मोर्चे करत आहोत, आंदोलनं करत आहोत, पण शासन मात्र आम्हाला बेदखल करतंय हा आमचा 100% समज झालाय. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक वेगवेगळ्या महामंडळांचा निधी असो, एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी दिला जातो. एका बाजूला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जेसीबी, पोकलॅन गाड्यांपासून लाखो रुपयांच्या योजना निर्गमित केल्या जातात. पण दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीच्या महामंडळांना साधा अध्यक्ष भेटत नाही, साधं कार्यालय भेटत नाही, साधा शिपाई भेटत नाही. याच सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींच्या महामंडळांची घोषणा केली. प्रचंड चुनावी जुमला होता तो. ओबीसीचं मतदान खेचून घेण्यासाठी त्यांनी 18 महामंडळांच्या घोषणा केल्या. पण त्याला ना अध्यक्ष भेटला, ना त्याला ऑफिस भेटलं, ना त्याला एखादा अधिकारी भेटला, ना त्याला एखादा शिपाई भेटला, ना त्याला बजेट भेटलं. म्हणजे ओबीसीच्या बाबतीमध्ये जर हा न्याय असेल शासनाकडं आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला काय द्यावं काय देऊ नये याच्यापेक्षा ओबीसीला काय दिलंय तुम्ही. मुळात मराठा समाजाची सुद्धा फसवणूक आहे ही खूप मोठ्या प्रमाणात. 0.6% बजेट सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी ओबीसींना मिळत असेल, 60% ओबीसींना, मग तेच तुम्हाला देणार आहेत का? हे काय लॉजिक आहे असं धोरण, असं निर्णय घेण्यामागं हे आम्हाला कळलेलं नाही.